विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टाइप्स अँड यूज स्क्रू थ्रेड. जे स्क्रू थ्रेड आहेत त्यांचे टाइप्स पाहणार आहोत आपण की ते टाइप्सचे आहेत, त्या टाइप्सनुसार ते कुठल्या कार्यासाठी वापरल्या जातात व त्यांचे अँगल्स कुठले आहेत. तर आपण आज त्यांचं संपूर्ण माहिती पाहूया. टाइप्स स्क्रू थ्रेड याबद्दल आपण त्याचे टाइप्स पाहूया. बघा, हे जे स्क्रू थ्रेड आहेत हे दोन ग्रेडमध्ये विभागलेले आहेत. हे दोन वर्गामध्ये वेगवेगळे केलेले आहेत. जसं की पहिला याचा जो ग्रेड आहे हा व्ही शेपमध्ये राहतो एक, आणि दुसरा राहतो स्क्वेअर अँड मॉडिफाईड थ्रेड, त्यालाच आपण ॲक्मे असं म्हणतो. जो स्क्वेअर थ्रेडपासून त्याला स्क्वेअर थ्रेडलाच डिझाईन केलेलं आहे, मॉडिफाईड केलेलं आहे, म्हणून त्याला आपण मॉडिफाईड थ्रेड असं सुद्धा म्हणत असतो. तर हे दोन वर्गामध्ये विभागलेले आहेत. पहिला म्हणजे एक व्ही शेप, म्हणजे व्ही आकाराचा जो थ्रेड असते तो, आणि दुसरा आहे स्क्वेअर अँड स्क्वेअर मॉडिफाईड थ्रेड. हे दोन वर्गामध्ये विभागलेले आहेत थ्रेड. तर आता सर्वात पहिले आपण पाहूयात व्ही थ्रेड. बरोबर आहे. तर व्ही थ्रेड हा इंग्रजी व्ही आकारासारखा दिसतो, म्हणून आपण त्याला व्ही थ्रेड असं म्हणत असतो. हा स्टँडर्ड साईजमध्ये तयार केलेला असतो व त्याला स्टँडर्ड साईजमध्ये आपण तयार करत असतो. तर या व्ही थ्रेडमध्ये सुद्धा टाईप्स पडतात. बरोबर आहे. तर आता आपण सुरुवातीला पाहूया. व्ही थ्रेडमध्ये सर्वात पहिला नंबरचा जो टाईप्स आहे तो आहे ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्थ थ्रेड. हा पहिल्या नंबरचा जो थ्रेड आहे बघा, हा व्ही शेपमध्ये येतो. हा एक नंबरचा थ्रेड आहे व्ही थ्रेड. तर यामध्ये हा व्ही शेप आकाराचा जो थ्रेड आहे यामध्ये ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्ड थ्रेड BSW. बरोबर आहे. आता हा जो BSW नावाचा जो थ्रेड आहे हा वर्कशॉपमध्ये सर्वसाधारण कामासाठी वापरला जाणारा थ्रेड आहे. बरोबर आहे. वर्कशॉपमध्ये आपण जे थ्रेड तयार करत असतो सर्वसाधारण कार्यासाठी, बरोबर आहे, जसे की नट, बोल्ट इत्यादी, हा स्टँडर्ड साईजमध्ये थ्रेड आपण तयार करत असतो. तर याचा जो अँगल असतो बघा, हा अशा प्रकारे दिसतो. हा आहे तुमचा BSW, ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्ड थ्रेड BSW.